आणि स्वागत आहे तुमचं शिवाय कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये। आज आपण बघणार आहोत मॅथ्सचा ट्रिग्नोमेट्री 2 मधला सीईटीचा एक कन्सेप्ट जो आहे अलाइड अँगल्स। आता अलाइड अँगल्स मध्ये मोस्ट ऑफ मुलांना कन्फ्युजन असतं। अलाइड अँगल्स म्हणजे काय ते तुम्हाला कसं माहिती असेल, sin पाय प्लस थीटाचा फॉर्म्युला, sin पाय मायनस थीटा, sin 2 पाय प्लस थीटा, cos 2 पाय प्लस थीटा। सो मोस्ट ऑफ मुलं काय करतात, ह्या सगळ्या फॉर्म्युलांचा रट्टा मारतात। पण रट्टा मारून हे फॉर्म्युला लक्षात राहण्यासारखे नाहीयेत, कारण कधी मायनस साइन आहे कधी प्लस साइन आहे। सो जर तुमची थोडी जरी साइन चुकली ना तर फुल आन्सर चुकू शकतं। सो ह्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते की तुम्ही हे कसं लक्षात ठेवा। आता तुम्हाला क्वाड्रंट माहिती आहे, हा क्वाड्रंट असतो आपल्याकडे, हा 0 डिग्री, हा 90 डिग्री, हा 180 डिग्री आणि हा 270 डिग्री आणि परत जर इकडे आलो तर हा काय बनतो 360 डिग्री। ओके, आता एक गोष्ट लक्षात ठेवायची असते, ASTC। ASTC म्हणजे काय, आता त्याला आपण शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवूया, ऑल स्टुडंट टेक कॉफी। ओके, सो ASTC चा शॉर्ट फॉर्म तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, ऑल स्टुडंट्स टेक कॉफी। ए म्हणजे काय, ऑल, एस म्हणजे स्टुडंट, टेक कॉफी। हे तुम्हाला लक्षात ठेवायसाठी। पण आता ह्याचं लक्षात ठेवायचं काय आहे बघा, एस म्हणजे साइन, टी म्हणजे टॅन, सी म्हणजे कॉस। एस म्हणजे साइन, टी म्हणजे टॅन, सी म्हणजे कॉस। साइनचा जो भाऊ आहे, भाऊ म्हटल्यापेक्षा साइन अपोजिट कोणाचा असतो, कोसेकच्या। सो साइन आणि कोसेक, टॅन अपोजिट कोणाचा असतो, कॉटच्या, आणि कॉस सेकच्या। आणि ऑल म्हणजे काय, हे सगळे ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज। ओके, सो ए कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे, हा फर्स्ट क्वाड्रंट आहे। सो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ए म्हणजे ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काय असतात, पॉझिटिव्ह असतात। सेकंड क्वाड्रंट मध्ये एस आहे, एस म्हणजे साइन आणि कोसेक। सो सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक हे दोनच पॉझिटिव्ह असतात, उरलेले सगळे निगेटिव्ह असतात। थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे टी म्हणजे टॅन आणि कॉट। सो थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट हे दोनच पॉझिटिव्ह आहेत, उरलेले सर्व निगेटिव्ह आहेत। आणि लास्ट फोर्थ क्वाड्रंट आहे सी म्हणजे कॉस आणि कॉसचा रेसिप्रोकल सेक। समजलं? ही कन्सेप्ट लक्षात ठेवणं जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण जेव्हा आपण फॉर्म्युलेस बघू तेव्हा तुम्हाला ते कळेल। ओके, आता मला सांगा, इथून जेव्हा इथे एवढा अँगल बनेल, सो त्या अँगलला आपण असं लिहू शकतो, समजा मी इथे एक लाईन ड्रॉ केली, सो इथून जो अँगल बनतोय एवढा त्याला असं लिहू शकतो 90 मायनस थीटा। सो 90 ला आपण असं लिहू शकतो π/2 मायनस थीटा। सिमिलरली हा 360 आहे आणि इथून जर एवढा अँगल बनला तर त्याला आपण काय लिहू शकतो, 360 प्लस थीटा, कारण हा 360 आहे आणि समवॉट जो अँगल आहे तो ऍड होतोय। 360 ला आपण असं लिहू शकतो 2π प्लस थीटा आणि इथून आपण मायनस केलाय कारण आपण समवॉट जो काही अँगल आहे तो खाली येतोय, म्हणजे मायनस होतोय 90 मधून। सिमिलरली इथे पण काय होईल बघा, इथून एवढा अँगल बनला तर आता इथे काय होईल, 90 प्लस थीटा होईल। सो π/2 प्लस थीटा आणि इथून जर आपण हा अँगल बनवला तर तो काय होईल, हा 180 आहे। 180 ला आपण पाय लिहू शकतो पाय मायनस थीटा। सो पाय मायनस थीटा। सिमिलरली इथे जर मी एक लाईन ड्रॉ केली तर इथून जो अँगल बनतोय थीटा तो काय होईल, आता हा पाय आहे आणि पायला एक अँगल ऍड होतोय, म्हणजे काय होईल, पाय प्लस थीटा। आणि जर आपण इथून बघितलं तर हा 270 आहे, 270 ला आपण काय लिहू शकतो इन रेडियन, 3π/2। सो आपण काय घेणार, 3π/2 मायनस थीटा। सिमिलरली फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय होईल, जर इथून मी एक अँगल ड्रॉ केला तर 3π/2 प्लस थीटा आणि इथून जर आपण थीटा घेतला तर हा 360 आहे, 360 मधून तो अँगल काय होईल, मायनस होईल। सो 2π मायनस थीटा। ओके, आता हे सगळं तुम्हाला समजलंय। सो नेक्स्ट आपल्याला फॉर्म्युलेस बघायचे आहेत। सो हे जे काय आहेत म्हणजे साइन, आपण पहिल्यापासून जाऊया, साइन 2π प्लस थीटा। सो साइन 2π प्लस थीटा, साइन नंतर येईल कॉस 2π प्लस थीटा, त्याच्यानंतर येईल टॅन 2π प्लस थीटा। तुम्ही असंच कॉट, सेक आणि कोसेकचे पण घेऊ शकता। ओके, सिमिलरली आपण ह्याच्याच बरोबर घेऊया, साइन 2π झाला, 2π प्लस घेतला, एकदा 2π
सो सिमिलरली या सगळ्या अँगल्सचे साइन कॉस टॅन लिहून देते. ओके, सो आता आपण बघूया. आता इथे एक ट्रिक आहे लक्षात ठेवण्यासाठी. जेव्हा इथे सिंगल अँगल असतो म्हणजे पाय, 2 पाय, पाय, पाय आणि 2 पाय, तेव्हा जी इथे टर्म आहे साइन ती तिथे येणार, जी इथे आहे ती तिथे येणार. फक्त फरक काय पडतो तर साइनचा फरक पडतो. साइन म्हणजे चिन्ह, प्लस और मायनस जे काही साइन असतं ते. सो आता जर इथे 2 पाय आहे तर इथे पण साइन असेल, कॉस आहे तर इथे पण कॉसच येईल, आणि इथे टॅन आहे तर इथे पण टॅनच येईल. आता आपण साइन बघूया त्याची काय आहे. सो 2 पाय प्लस थीटा. आता 2 पाय प्लस थीटा कुठल्या क्वाड्रंट मध्ये लाय करतं तर 2 पाय प्लस थीटा लाय करतो आपल्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे या तिघांची पण साइन काय येईल पॉझिटिव्ह. ओके, सिमिलरली आता 2 पाय मायनस थीटाचा बघूया. आता तुम्हाला हे माहिती आहे की पाय आहे, 2 पाय आहे म्हणजे साइन कॉस टॅन असेल, फक्त आपल्याला बघायचं त्याची साइन काय येते. सो 2 पाय मायनस थीटा. आता 2 पाय मायनस थीटा कुठल्या क्वाड्रंट मध्ये लाय करतोय तर तो लाय करतोय फोर्थ क्वाड्रंट मध्ये, आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे फक्त कॉस आणि सेक, म्हणजे इथे फक्त हा कॉस पॉझिटिव्ह येईल, बाकी सगळे काय येतील मायनस साइन थीटा मायनस टॅन थीटा. ओके, तसंच आता आपण पाय प्लस थीटाचं बघूया. ऑफकोर्स पाय प्लस थीटा आणि पाय मायनस थीटा म्हणजे साइन कॉस टॅन, आपल्याला फक्त चिन्ह त्याचे बघायचे. सो पाय प्लस थीटा कुठल्या क्वाड्रंट मध्ये लाय करतोय इथे म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये, आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह कोण कोण आहे तर ओन्ली टॅन आणि कॉट, म्हणजे इथे फक्त हा टॅन थीटा पॉझिटिव्ह येईल, वरती मायनस साइन थीटा आणि मायनस कॉस थीटा. ओके, आता आपण बघूया पाय मायनस थीटा. सो पाय मायनस थीटा कुठे आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह कोण आहे साइन आणि कोसेक. सो इथे फक्त पॉझिटिव्ह कोण येईल साइन पॉझिटिव्ह येईल, आणि उरलेला कॉस निगेटिव्ह, उरलेला टॅन निगेटिव्ह. नेक्स्ट पाय बाय 2 प्लस थीटा. आता जसं मगाशी तुम्हाला सांगितलेलं की इथे पाय 2 पाय असेल तर समोरचा जी समोर जो साइन येतो तिथे साइन येतो, समोरचा कॉस होतो इथे कॉस होतो. चेंज कधी होतो जर इथे पाय बाय 2 किंवा 3 पाय बाय 2 आला तर. जेव्हा पाय बाय 2 किंवा 3 पाय बाय 2 येतो ना तेव्हा आपण त्याचा अल्टरनेट फंक्शन देतो. म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, सेक थीटा, सॉरी कॉट थीटा, सेक थीटा आणि कोसेक थीटा. सो साइनचा अल्टरनेट काय, मी रेसिप्रोकल नाही म्हणत, मी अल्टरनेट बोलते. साइनचा अल्टरनेट काय म्हणजे साइनचा खालचा काय येईल कॉस थीटा. सो साइनच्या इथे काय येणार कॉस थीटा. सिमिलरली कॉसचा करायला गेलं तर कॉसचा काय अल्टरनेट आहे साइन थीटा. टॅनला काय येईल कॉट थीटा, कॉटला काय येईल टॅन थीटा. सिमिलरली सेक आणि कोसेकचं. आता आपण बघूया पाय बाय 2. पाय बाय 2 प्लस थीटा कुठे आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह कोण आहे साइन आणि कोसेक. आता नीट लक्ष द्या, साइन आणि कोसेकच पॉझिटिव्ह आहे, त्याचा अर्थ इथे कॉस दिला म्हणून हा कॉस निगेटिव्ह येणार नाही, आपण हा साइन थीटा बघतोय. सो सेकंड क्वाड्रंट मध्ये जर साइन पॉझिटिव्ह आहे तो ओन्ली ही टर्म आपली पॉझिटिव्ह येईल, ह्या दोन टर्म काय येऊन जातील निगेटिव्ह. ओके, आता जर इथे कॉस आहे तर कॉसचा अल्टरनेट आपण काय घेतोय साइन थीटा, आणि इथे जर टॅन आहे तर टॅनचा अल्टरनेट आपण काय घेतोय कॉट थीटा. सिमिलरली पाय मायनस 2 सॉरी पाय बाय 2 मायनस थीटा. आता पाय बाय 2 मायनस थीटा कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल अँगल्स आर पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे सगळ्यांचे साइन पॉझिटिव्ह असतील, आणि फक्त पाय बाय 2 असल्यामुळे साइनचा अल्टरनेट कॉस थीटा, कॉसचा साइन थीटा आणि टॅनचा कॉट थीटा. ओके, आता आपण बघूया पाय बाय 2. 3 पाय बाय 2. 3 पाय बाय 2 प्लस थीटा. सो 3 पाय बाय 2 प्लस थीटा येतो फोर्थ क्वाड्रंट मध्ये, आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो कॉस आणि सेक. सो कॉस आणि सेक फक्त आपला पॉझिटिव्ह येईल, उरलेला साइन आणि टॅन काय येऊन जाईल निगेटिव्ह. ओके, सो साइनचा अल्टरनेट काय येतो कॉस, कॉसचा येतो साइन, टॅनचा येतो कॉट. सिमिलरली 3 पाय बाय 2 मायनस थीटा बघूया, तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये. पाय बाय 2 मायनस थीटा. सो 3 पाय बाय 2 मायनस थीटा म्हणजे काय आहे थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह कोण आहे टॅन आणि कॉट, म्हणजे इथे फक्त टॅन पॉझिटिव्ह येईल, उरलेले हे दोन काय येतील निगेटिव्ह. ओके, आता अल्टरनेट घेतो आपण. सो साइनचा अल्टरनेट कॉस थीटा, कॉसचा अल्टरनेट साइन थीटा आणि टॅनचा कॉट थीटा. ओके, सो हे फॉर्म्युलेज आहेत आपल्या अलाइड अँगल्सचे, आणि ह्या फॉर्म्युलांवर बेस्ड होतात आपले काही पुढले एक्झाम्पल्स.
करूया. सो